Brought to you by V-Guard. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आणि येणाऱ्या महाराष्ट्राचं भविष्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते व आपले उमेदवार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, आमदार माननीय उदयभाऊ राजपूत, वरुणजी सरदेसाई, उपस्थित किरण पाटील डोणगावकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, कृष्णा पाटील डोणगावकर, राजूजी वरकड या रत्नापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते, जगन्नाथ बापू खोसरे, त्याचप्रमाणे किशोर बापू कोकलारे, डॉक्टर नीळ, शोभाताई खोसरे, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्य विलासरावजी चव्हाण राष्ट्रवादीचे राज्याचे सेक्रेटरी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि सभा ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांनो, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। भाषण तर मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांचं ऐकायला आपण इथे आलेलो आहोत। फक्त एक गोष्ट मी आता एक थोड्या वेळापूर्वी घरातून निघत असताना टीव्हीवर एक बातमी बघितली। खरीपाच्या तोंडावर खत महागली आणि याच्यात लिहिलेलं आहे जे आपलं 10-26 जे आहे जे 1470 रुपयाला होतं ते आता झालं 1700 रुपयाला। जे 24-24-00 होतं आपलं 1550 ते झालं 1700ला। 20-20 झालं आपलं 1250 1450 ला। सुपर फॉस्फेट जे 500 होतं ते 600 ला। ही आजची घोषणा आहे। आता अशा पद्धतीनं खताची भाववाढ आज झालेली आहे आणि असं असताना या महाराष्ट्रात आणि या देशात सुद्धा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यावर वेगळ्या पद्धतीनं घोषणा केल्या जातात, वेगळ्या पद्धतीनं आश्वासनं दिली जातात। आज याच गावामध्ये सभा झाल्या, जे आम्हाला नकली सेना म्हणतात अशा गद्दारांच्या सभा झाली। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि या गद्दारांनी या सभेत भाषण केलं। मी काय काय केलं माहिती आहे का? पानंद रस्ते केले, गोठे केले आणि इरी बंद केल्या। बरोबर आहे ना? आता सांगा इरीला किती कमिशन घेतलं? 50,000। किती घेतलं? विदाउट कमिशन एक तरी इर मंजूर झाली का? गोठ्याला किती घेतले? किती? जोरात सांगा। 20। आता कोणी मध्ये दलाल असेल तर 10, डायरेक्ट असेल तर 20। पानंद रस्त्याला किती घेतले? किती? जर जोरात सांगा। 1 लाख। सरपंच दिसू लागला, बरोबर ना? सरपंच उभा राहिला दिसला। हा सरपंच, कारण सरपंचाला सगळे रेट माहिती आहे, बाकीच्या लोकांना थोडे कमी माहिती आहे की पानंद रस्त्याचा रेट काय, गोठ्याचा रेट काय, विहिरीचा रेट काय। बरं, आता पानंद रस्त्याला आपण टक्केवारी दिली, किती पानंद रस्ते झाले जरा सांगा? किती झाले?
एखाद्या गावाचा झाला, हा पण गंपू, बरं बरं, कागदावरच त्याले साहेब, हे बघा स्थिती आहे. आणि जे उमेदवार आहे आता, की अशा पद्धतीनं गोठे, विहिरी, पानंद रस्ते, आता हे सांगतात मी केलं. साहेब याच्या आधी या खात्याला निधी 500-700 कोटी रुपये होता राज्यात. ज्यावेळेस या राज्यात उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, 3,500 कोटी रुपये बजेट या खात्याला ठेवलं होतं फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी. कारण याच्या आधी या खात्याला कोणी विचारत नव्हतं. 600-700 कोटी रुपये मिळायचे, कुठे जातात, रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही राहायचे. पण तो पहिल्यांदा मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या खात्याला 3,500 कोटी रुपये मिळाले. पण या जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये या पैशाचं अक्षरशः वाटोळं केलं गेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं समोरचे उमेदवार आहेत. वाटतं आपण जर असे उमेदवार असतील आणि जर आपण लोकसभेला ते तिकीट मागायला असतील तर यांचं काय करावं लागेल आपल्याला? टांगा पलटी करावं लागणार आहे. कारण हा टांगा पैठणहून आला. पैठण तसा आपल्या लोकसभा मतदारसंघात येत नाही. आपल्या जिल्ह्यात जरी असला तरी पैठण आपल्या लोकसभा मतदारसंघात येत नाही, तो जालना मतदारसंघात आहे. आणि मग आपल्या या मतदारसंघात बाहेरच्या मतदारसंघातला उमेदवार, आता ते म्हणतील मी या जिल्ह्याचं नाही का, असं म्हणतील. पण तुम्हाला असं वाटतं आपल्या समोर 2 उमेदवार सुस्पष्टपणे आहेत. एक उमेदवार गद्दार आहे, खोके घेणारा आहे, 50 कोटी घेणारा आहे, या पैठणचा कारखाना लुटलेला आहे, विहा मांडवाचा कारखाना मनी लॉन्ड्रिंग साठी वापरला जातो, जबाबदारीने आरोप करतो, पैठणला जाऊन डिटेल देणार. त्याच्यानंतर जी योजना झाली मराठवाडा वॉटर ग्रीड मधून जायकवाडीचं पाणी देण्याची योजना, ती खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांना मंजूर केली. साहेब आपण घराची प्रॉपर्टीची रजिस्ट्री लिहून घेतो, वरुणजी, आदित्य साहेब आपण एखाद्या प्रॉपर्टी फ्लॅट असेल त्याची रजिस्ट्री करतो. या संदीपान भुमरेंनी कामाची रजिस्ट्री करून घेतलेली. एक अंबरवाडीकर कॉन्ट्रॅक्ट होता त्यातून कामाची रजिस्ट्री स्वतःच्या जावयाच्या नावाने करून घेतलेली आहे. रेकॉर्डवर आहे, रजिस्ट्री ऑफिस मध्ये रेकॉर्डवर आहे. माहितीये का नाही तुम्हाला? कामाची रजिस्ट्री 277 कोटी रुपयाचं काम, जे उपसा जलसिंचन योजना दुसरा टप्पा आहे, याची अंबरवाडीकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर कडून या कामाची रजिस्ट्री करून घेतलेली आहे. आणि जर असा उमेदवार असेल तर मला वाटतं त्याचा टांगा आपल्याला पलटी करावा लागेल. आज गुवाहाटीला जाऊन गद्दारी करणारा, ज्याला शिवसेनेच्या नावावर 5-5 वेळेस 6 वेळेस, मला आठवतं 1995 ला ज्यावेळेस मोरेश्वर सावेंना तिथं तिकीट दिलं होतं, जे जुने शिवसैनिक आहे त्यांना आठवत असेल. हे जरा बसा रे तुम्ही, हे बाबा. 1995 ला ज्यावेळेस पैठणची उमेदवारी मोरेश्वर सावेंना जाहीर झाली होती, त्यावेळेस या पैठण तालुक्यातल्या एक शिवसैनिकांनी या उमेदवारीला विरोध केला होता. अन्यायाविरुद्ध शिवसैनिक पेटून उठू शकतो. आणि शिवसेना प्रमुखांनी मोरेश्वर सावेंची उमेदवारी बदलून जो एका कारखान्यामध्ये स्लीप बॉय असणारा संदीपान भुमरे याला विधानसभेचं तिकीट दिलं होतं. आणि शिवसेनेनं ते निवडून आणलं होतं. सातत्यानं 1995 पासून तर आतापर्यंत तिकीट शिवसेनेनं दिलेलं. आणि या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्याची औलाद जी आहे, हिला आपल्याला या संभाजीनगराला गाडावं लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण ही गुवाहाटीला जाणारी, सुरतला जाणारी शिवसेनेच्या विचाराशी गद्दारी करणारी औलाद आहे. गद्दारीची पेवा आपण शेतकरी आहे. शेतात ज्यावेळेस जातो, जे काही पेरतो, एक जरी चुकीचं तण, चुकीचं गवत, चुकीचं काँग्रेस गवत आलं तर आपण काय करतो? काय करतो? नायनाट करतो, उपटतो, त्याला चांगलं गाडून टाकतो, पायाने रगडतो आणि पुढे जातो. वाटतं तसंच आपल्याला करावं लागेल. कारण हे गद्दारीचं तण येणाऱ्या काळात या संभाजीनगरात नव्हे तर महाराष्ट्रात उगवता कामा नये.
म्हणून बांधवांनो, ही लोकसभा निवडणूक देशाची निवडणूक आहे. या देशाचा जर विचार केला तर आदित्य साहेब त्याच्यावर बोलतील. सातत्यानं शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. कापसाच्या बाबतीत शेतकऱ्याची फसवणूक आहे, सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्याच्या फसवणूक आहे. हा कापूस जर आपल्याकडे होता, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, कापसाला भाव काय होता? काय भाव होता कापसाला? 10,000 11,000 कापसाला भाव होता. आज कापसाला भाव काय? 6,000 6,500 भाव आहे. 6,000 रुपये सन्मान, पंतप्रधान सन्मान योजना मधून दिला म्हणता, पण एकेका क्विंटलला 5-5 हजार कमी करता. एकरी जरी 7-8 क्विंटल जरी कापूस काढला तर 8-5 40,000 काढून घेता. शेतकरी बांधवांनो, सावध राहा. मोदी सांगल महीने 6,000 दिया, लेकिन ये 6,000 तूने हमारे 1 क्विंटल कापूस में से निकाल लिया. हेही सांगावं लागणार आहे, लक्षात ठेवा, हे विसरू नका. 6,000 दाखवतात, पण जर आपल्याकडे जर 1 एकर शेतीमध्ये जर आपण कापूस घेतला तर आपले 40,000 रुपये काढून घेतले जातात, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे फसवणूक करणारं केंद्राचं सरकार आहे. या राज्याच्या सरकारनं आपल्याकडे दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, 1 रुपया आपल्याला दिला नाही. दिला का? हो का नाही सांगा? विमा दिला का? 1 रुपयात विमा मिळाला का आपल्याला? कोणाला मिळाला विमा? नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. अरे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार तर उद्धवजी ठाकरे साहेबांचं होतं. ज्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं होतं. 2 लाख रुपयाचं कर्ज माफ एका अंगठ्यावर केलं होतं, अंगठ्यावर. फडणवीस सारख्या काळात अख्खी खानदान लाईन मध्ये उभी नव्हती केली. नुसत्या एका थंबच्या इम्प्रेशनवर 2-2 लाख रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपले माफ केले होते. आणि म्हणून बांधवांनो, मी आपल्याला आवाहन करेल, ही लोकसभा निवडणूक आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. खैरे साहेबांसारखा एक उमेदवार, ज्येष्ठ उमेदवार, अनुभवी उमेदवार आपला आहे. शिवसेनेचं नेतृत्व करणारे, या जिल्ह्याचे आपले सगळ्यांचे पालक म्हणून सातत्यानं काम करणारं नेतृत्व आहे. आपली निशाणी आता मशाल आहे. या धनुष्यबाण यांनी चोरला. शिवसेना प्रमुखांनी ज्याची पूजा केली देवाऱ्यात, हा धनुष्यबाण यांनी चोरलेला आहे. आता आपली हाती निशाण, जी आपली निशाणी आहे ती मशाल आहे. ही मशाल संघर्षाची आहे, ही मशाल शेतकऱ्याच्या हिताची आहे, ही मशाल खऱ्या अर्थानं बेरोजगारी हटवणारी आहे, ही मशाल माता भगिनीला न्याय देणारी आहे. आणि म्हणून ही मशाल 13 तारखेला या महाराष्ट्रातून, या देशातून ज्यावेळेस नरेंद्र मोदी सरकार 4 जूनला पडणार आहे, त्यावेळेस जे खासदार निवडून येणार त्यात आपला संभाजीनगरचा खासदार सुद्धा खैरे साहेबाच्या रूपानं असावं, अशा प्रकारचं आव्हान करत असताना आज आदित्य साहेब आपल्या इथं आहे. आदित्य साहेब या राज्याचे पर्यटन मंत्री असताना या तालुक्यासाठी आदित्य साहेबांनी मोठा निधी दिलेला आहे. जे आपण म्हैसमाळचा उल्लेख करतो, या म्हैसमाळमध्ये बालाजी मंदिरासाठी आदित्य साहेबांनी 5 कोटी रुपये निधी दिलेला आहे. रस्ता झालेला आहे. आता गिरजा माता मंदिराच्या विकासासाठी 5 कोटी रुपये आदित्य साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. सुलीभंजन जे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये दत्ताचं स्थान आहे, इथं सुद्धा 10 कोटी रुपये आदित्य साहेबांच्या माध्यमातून मिळाला होता. आणि सगळ्यात महत्वाचं, जो आपण रत्नपूरहून येतो वेरूळला, जो वेरूळच्या घाटातून बाह्य वळण रस्ता, ज्याला 36 कोटी रुपये, ज्याचं काम आता सुरू होतंय. काही लोक सांगतील मी केलं, ते काम माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जर एक पर्यटन मंत्री 1-2 वर्षाच्या काळामध्ये एवढ्याशा तालुक्याला एवढा मोठा निधी आदित्य साहेबांनी आपल्याला दिला होता, आपण येणाऱ्या काळामध्ये, आज लोकसभा होऊ द्या, विधानसभा येणाऱ्या काळात ऑक्टोबरला होऊ द्या, या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धवजींचं सरकार येईल. आणि एवढ्या काळात एवढा निधी देणारे आदित्यजी ठाकरे साहेब येणार का, याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं या तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देतील, अशा प्रकारची आपण अपेक्षा सगळे बाळगतो नव्हे, याची खात्री आपल्याला आहे. आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेब आपल्याला संवाद साधायला आलेले आहे. खैरे साहेबांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे. हा तालुका सातत्यानं शिवसेनेच्या मागे राहिलेला आहे. या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेच्या मागे उभं राहावं, अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.